यानंतर आजच्या दिवसातली आणखीन एक महत्त्वाची बातमी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत। मुंबई आणि पालघरमध्ये मोदींचे आज 2 कार्यक्रम असणार आहेत। मोदींच्या हस्ते आज पालघरमधील वाढवण बंदराचं भूमिपूजन केलं जाणार आहे। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। विनायक, कशा दृष्टीने कुठल्या पद्धतीने आता तयारी करण्यात आलेली आहे? रुशाली, आपण जर पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत। पहिला कार्यक्रम जो आहे तो मुंबईतल्या बीकेसी मध्ये त्यांचा खासगी कार्यक्रम असणार आहे। त्यानंतर पालघरमध्ये ते त्या ठिकाणी येणार आहेत। आपण ज्या ठिकाणी हा कार्यक्रम आहे त्याच ठिकाणी सध्या आहोत। भव्य असा स्टेज जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। वाढवण बंदराचं भूमिपूजन जे आहे ते या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे। गेल्या काही दिवसापासून आपण जर पाहिलं तर स्थानिक मच्छीमारांनी या संपूर्ण बंदराला जो आहे तो विरोध केला होता, परंतु तरी सुद्धा या ठिकाणी हे बंदर जे आहे ते सरकारच्या वतीनं तयार करण्यात येणार आहे। वाढवण बंदर आपण जर पाहिलं तर देशातलं सगळ्यात मोठं बंदर जे आहे ते असणार आहे। जगभरातले जे मोठे पोर्ट आहेत, जे बंदर आहेत, त्यामधला एक बंदर अशी ओळख जी आहे ती वाढवण बंदराची होणार आहे। आतापर्यंत आपण पाहिलं तर मोठमोठ्या जहाजा ज्या आहेत त्या आपल्याला देशात कुठल्याही बंदरात उतरवता येत नव्हत्या, परंतु आता मात्र वाढवण बंदर झाल्यानंतर मोठमोठ्या जहाजा मालवाहू ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी उतरवता येणार आहेत आणि कुठेतरी स्थानिकांना रोजगार उपलब्ध जो आहे तो सुद्धा करून दिला जाणार आहे आणि त्यासाठीच ही संपूर्ण सरकारने घेतलेला हा पुढाकार आहे। आणि साहजिकच हे बंदर झाल्यानंतर स्थानिकांना रोजगार मिळेल। दुपारी 1 वाजता या कार्यक्रमाला जे आहे ती सुरुवात होईल आणि त्यानंतर या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी कशा पद्धतीने संबोधित करतात हे बघावं लागणार आहे, कारण स्थानिकांनी सुद्धा विरोध जो आहे तो या बंदराला केला होता आणि त्यानंतर सरकारच्या वतीनं या बंदराचं भूमिपूजन होते। रुशाली, नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या